मित्रांनो, तुम्ही जर सर्च करत आला असाल की इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट जे आहे ते तुम्ही फोनपेला लिंक कसं करायचं, तुम्ही एकदम कामाच्या व्हिडिओवर आलाय, म्हणजे तुम्ही एकदम बेस्ट व्हिडिओवर आला आहात. आता मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमचं ते इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं जे आहे एटीएम कार्ड डाउनलोड कसं करायचं किंवा ते कसं पाहायचं आणि ते फोनपेवर सेट कसं करायचं आणि फोनपेचा पिन सेट कसा करायचा, याबद्दल मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, या व्हिडिओवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे आणि या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला तर तुम्हाला लाईक करून घ्यायचे, कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. चला तर सुरू करूया. सगळ्यात अगोदर आपलं काय करायचे, आपल्याकडे जे प्ले स्टोर आहे ते काय करायचे, ओपन करून घ्यायचे. आता प्ले स्टोर ओपन झालं तर यामध्ये सर्च करायचे फोन पे, सर्च करून घ्यायचे आणि जर तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला काय करायचे, इन्स्टॉल करून घ्यायचे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घ्यायचे. आता बघा, ओपन झाल्यानंतर बघा मी आधीच याला लॉग इन करून ठेवलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं बघा, आता यामध्ये तुमचा जो जो तुमच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या ते कार्ड आहे किंवा ते अकाउंट आहे, त्या अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच मोबाईल नंबरनं तुझं जे फोन पे आहे ते काय करायचं, तुम्ही लॉग इन करून घ्यायचं. आता लॉग इन झाल्यानंतर काय करायचं बघा, इथे यायचे चेक बॅलन्सवर यायचे. चेक बॅलन्सवर आल्यानंतर बघा तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसतोय ऍड UPI अकाउंट, इथे ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला. या अकाउंटवर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. त्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर बँक अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचंय. आता बँक अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे काय करायचं, सर्च करायचं तुम्हाला. तुम्ही नुसतं पोस्ट जरी सर्च केलं तरी तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे येणार आहे. आता तुम्हाला काय करायचंय, यावर क्लिक करायचंय. आता क्लिक केल्यानंतर बघा तुमचं जे अकाउंट आहे ते फाइंड होईल आणि त्यानंतर जर तुमचा अकाउंट नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट जर लिंक असेल आणि तुम्ही त्याच फोनपेच्या मोबाईल नंबरनं जर फोनपे लॉग इन केला असेल तर तुम्हाला असं तुमच्या समोर येणार आहे. आता बघा इथं काय येतं आपल्याला, सेट UPI पिन, यावर आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं. ते म्हणते तुमचा अकाउंट नंबर असा आहे, तुमचं नाव इथं आलेलं आहे. ते म्हणते सेट UPI पिन, म्हणजे तुमचा UPI पिन जो आहे तो काय करा, सेट करा. आपल्याला काय करायचं आहे, सेटवर क्लिक करायचंय. आता बघा तुम्हाला इथं काय मागते बघा, ते इथे तुम्हाला मागते इंटर लास्ट डिजिट, म्हणजे का तुमचं जे ATM कार्ड आहे त्याचा जो 6 डिजिट आहे लास्टचे ते मागते आणि डबल त्याची एक्सपायरी डेट ते सुद्धा तुम्हाला मागते. आता तुम्हाला ही एक्सपायरी डेट आणि हे कार्ड नंबर किंवा हे जे कार्ड आहे ते कुठे भेटणं हे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला त्यासाठी काय करायचंय बघा, सगळ्यात अगोदर पुन्हा एकदा प्ले स्टोर ओपन करायचंय. प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर बघा यामध्ये सर्च करायचंय IIPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. त्यानंतर तुम्हाला ही जी ऍप दिसते ही ऍप तुम्हाला काय करायची, इन्स्टॉल करून घ्यायची. आता इन्स्टॉल झाल्यानंतर ही ऍप तुम्हाला काय करायची, ओपन करून घ्यायची. याला जी पण ऍप जी परमिशन मागेल ती परमिशन तुम्हाला सगळी देऊन टाकायची. आता बघा तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला इथं लॉग इन ऑप्शन आला तर लॉग इन करायचंय आणि रजिस्टर ऑप्शन आला तर काय करायचंय, रजिस्टर या पर्यावर काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय. आता तुम्हाला जी आणखी एक परमिशन मागेल ती परमिशन तुम्हाला काय करायची आहे, देऊन टाकायची. त्यानंतर बघा तुमचा सिम कार्डचा एक ऑप्शन येईल, तो सिम कार्ड तुम्हाला 2 असेल, तुमचं जे ज्या नंबरला फोनपे लिंक आहे किंवा ज्या नंबरला IIPBचं अकाउंट लिंक आहे तोच नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि हे जे कन्सर्ट आहे त्याला काय करायचं आहे, अलाव करायचं आहे. त्यानंतर स्टार्ट SMS व्हेरिफिकेशन यावर काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. आता तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते काय होणार आहे. आता त्यानंतर पुन्हा एकदा अलाव करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. बघू शकता तुम्ही आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते काय झालेलं आहे, आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता इथं आपला रजिस्ट्रेशन नावामध्ये सगळ्यात अगोदर आपला अकाउंट नंबर मागितलेला आहे, त्यानंतर कस्टमर ID मागितलेला आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ मागितलेली आहे आणि आपला जो नंबर आहे तिथं ऑलरेडी इथं आलेला आहे. आता आपलं काय करायचं बघा, आपल्याला जे कार्ड असेल किंवा तुमच्याकडे जर तुमचा नंबर असेल तर मी तुम्हाला वर दाखवतो आहे की आपलं जे कार्ड आहे त्या कार्डवर नाही का सगळ्यात अगोदर वर नाव दिलेलं आहे, म्हणजे नाव दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो आपला आहे बघा अकाउंट नंबर आहे आणि तिसरा जो आहे CIF नंबर तो आहे आपला कस्टमर ID आहे. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, आपला जो अकाउंट नंबर आहे तो काय करायचा आहे, एंटर करून घ्या. जो अकाउंट नंबर असेल तुमच्या कार्डवर जसा तुमचा अकाउंट नंबर असेल तसा तुम्ही काय करा, एंटर करून घ्या. आता मी काय करतो इथं एक्झाम्पलसाठी थोडासा अकाउंट नंबर जो आहे तो ॲड करतो. आता त्यानंतर अकाउंट नंबरच्या खाली बघा 2 नंबरला CIF नंबर असतो, म्हणजे तोच आपला काय असतो, कस्टमर ID असतो. आता कस्टमर ID सुद्धा मी काय करतो इथं एक एक्झाम्पलसाठी टाकून घेतो. आता कस्टमर ID टाकल्यानंतर तुमची जी जन्मतारीख असेल ती तुम्हाला काय करायची, इथं टाकून घ्यायची. बघा तुमचं जे पण वर्ष असेल इथून बघा सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं ऑक्टोबर असेल ऑक्टोबर किंवा जानेवारी असेल जानेवारी आणि ती तारीख काय करायची आहे, टाकून घ्यायची आहे. आता हे सगळं टाकून घेतल्यानंतर इथं बरोबर आहे की नाही आता चेक करून घ्यायचं आहे. आता चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही रजिस्टर पर्यायावर क्लिक कराल बघा, आता तुम्ही बघू शकता तुम्हाला काय बघा इथं सेट MPIN पिन, म्हणजे तुम्हाला काय करायचं, आता तुमच्या
जो नंबर लक्षात राहील तसे 4 अंक काय करायचे तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचे. बघा मी 0000 आणि खाली पण पुन्हा एकदा काय करायचं तुम्हाला तोच नंबर काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. म्हणजे तुमच्या जो पिन ध्यानात राहील तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा इतर कोणताही 4 अंकी नंबर असेल तो तुम्हाला काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. मी बघा 00 टाकतोय. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे सेट MPIN यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जसं या सेट MPIवर क्लिक करसाल तसं बघा तुम्हाला 1 2 3 4 म्हणजे 4 क्वेश्चन आपल्याला काय केलेले विचारलेले. सगळ्यात पहिला क्वेश्चन म्हणजे बघा व्हॉट इज युअर प्लेस ऑफ बर्थ. इथे काय करायचं आहे तुम्ही जिथे तुमचा जन्म झाला असेल ते काय टाकायचं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आता ते टाकल्यानंतर बघा खाली विचारले तुम्हाला व्हॉट इज द फर्स्ट स्कूल म्हणजे तुमची पहिली शाळा कोणती आहे तुम्ही काय करायची इथं काय करायची आहे टाकून घ्यायची आहे. आता त्यानंतर तुमचा जो फेवरेट फ्रेंड असेल त्या फ्रेंडचं नाव काय करायचं तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात खालचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला क्वेश्चन वेगवेगळे येऊ शकतात. म्हणजे तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करायचं क्वेश्चनचे काय करायचे आन्सर द्यायचे आहे. आता तुम्ही बघा व्हॉट इज द नेम ऑफ फेवरेट टीचर म्हणजे तुमच्या जे सगळ्यात आवडत्या सरांचं नाव काय ते काय करायचं तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे. सगळं टाकून घेतल्यानंतर यावर तुम्ही काय करायचं चेक करून बघायचं आहे सगळं बरोबर आहे का. जर चेक केलं सगळं बरोबर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सबमिट या पर्यायावर काय करायचं आहे आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. जसं तुम्ही सबमिट या पर्यायावर क्लिक करसाल तसं तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्ही काय करायचं इथं टाकून घ्यायचा आहे. आता तुमचा ऑटोमॅटिकली OTP येईल की जर नाही आला तर तुम्ही काय करायचं इथं OTP एंटर करून घ्यायचा आहे. आता OTP एंटर झाल्यानंतर लॉग इन पर्याय दिसतो बघा आपल्याला या पर्यायावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आणि जो तुम्ही पिन अगोदर 4 अंकी टाकला होता तोच पिन तुम्हाला काय करायचा आहे पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आहे. जसं तुम्ही पिन टाकसाल बघा तुमचं जे अकाउंट आहे बँकेचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं ते लॉग इन होऊन येणार आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की तुमचं जे खातं आहे ते लॉग इन झालेलं आहे. आता बघा आपलं काय पाहिजे डेबिट कार्डचा पिन जो पाहिजे तुम्हाला बघा थोडंसं खाली यायचं आहे. इथं बघा ऑप्शन दिसतोय रुपे डेबिट कार्ड यावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर तुमचं जे डेबिट कार्ड आहे ते पूर्णपणे येऊन जाणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं इथं आल्यानंतर हे बघा अनब्लॉक व्हर्च्युअल कार्ड यावर काय करायचं आहे क्लिक करायचं. बघा यावर क्लिक केल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं तुमचा जो पिन असेल तो पिन काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथं पिन टाकल्यानंतर बघा व्हर्च्युअल डेबिट कार्ड अनलॉक सक्सेसफुली पुन्हा काय करायचं तुम्हाला गो टू होम यावर काय करायचं आहे क्लिक करून घ्यायचं आहे. आता पुन्हा इथं आल्यानंतर तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पुन्हा काय करायचं डेबिट कार्ड यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथं व्ह्यू कार्ड डिटेल्स यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं तुमचा जो पिन आहे तो काय करायचा इथं टाकून घ्यायचा आहे. जो तुम्ही 4 अंकी पिन टाकला तोच पिन टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जसं कन्फर्म या पर्यायावर क्लिक करसाल यामध्ये तुम्हाला तुमचा जो शेवटचे 6 अंक आहे ते तुम्हाला येऊन जाणार आहे. आणि तुमचं जे आपण जे म्हणत होतो की एक्सपायरी डेट ती सुद्धा इथं आलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे कुठेतरी पेनवर तो नंबर आणि एक्सपायरी डेट तो काय करायचं इथं लिहून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे फोनपे आहे ते काय करायचं आहे ओपन करायचं आहे. आता आपण काय केलं आहे फोनपे ओपन केले. आता फोनपे ओपन झाल्यानंतर बघा आपला जो शेवटचे 6 अंक होते आपण ते त्याच्यावर कागदावर एका लिहून घेतलेले ते कागदावर नंबर लिहून घेतले काय करायचे टाकून घ्यायचे. आणि खाली जो एक्सपायरी कोड आहे एक्सपायरी डेट आहे ती काय करायची आपली इथं टाकून घ्यायची आहे. आता हे सगळं टाकून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकाचा OTP येईल आणि तो ऑटोमॅटिक इथं OTP येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बघा यामध्ये तुमचा एक 6 अंकाचा पिन जो आहे तो काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा काहीही टाकू शकता. आता मी काय करतो 000 टाकून घेतो आहे. त्यानंतर नेक्स्ट करतो आहे आणि पुन्हा एकदा तोच क्रमांक 6 अंकी तो काय करायचा आपल्याला जो तुमच्या ध्यानात राहील तोच नंबर टाकायचा आहे. मी पुन्हा म्हणून सांगतो आहे. त्यानंतर काय करायचं आहे डबल तोच पिन काय करायचा आहे टाकून घ्यायचं आहे. आणि डन या पर्यायावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की तुमचं जे UPI म्हणजेच खातं जे आहे ते फोनपेला लिंक झालेलं आहे. आणि तुम्ही आता इथून कोणालाही कुठेही पैसे पाठवू शकता किंवा तुमचं जे अकाउंट आहे ते कधी तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही तुमचं जे फोनपे आहे ते आता ओपन केलं असेल. आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपल्या हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच कळाला असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे माझ्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण असेच कामाचे अपडेट आपण घेऊन असतो.